फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या। सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज। शिवप्रताप मल्टीस्टेट कडून ऐतिहासिक निर्णय, सभासदांसाठी डबल डिव्हिडंड। पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी तोबा गर्दी। संस्थेच्या 23व्या वार्षिक सभेच्या अनुषंगाने घेतलेल्या एक ऐतिहासिक निर्णयामध्ये शिवप्रताप मल्टीस्टेटने सहकारी संस्थांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व सभासदांना डबल डिव्हिडंड म्हणजे दुहेरी लाभांश जाहीर केला आहे। संस्थेच्या मजबूत आर्थिक कामगिरीचा आणि सभासदांच्या सातत्यपूर्ण विश्वासाचा परिपाक म्हणून हा निर्णय घेण्यात असल्याचे चेअरमन माननीय शेखर साळुंखे यांनी सांगितले। हा निर्णय संस्थेच्या पारदर्शक आणि सभासद केंद्रित धोरणाचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे। यामुळे संस्थेच्या प्रति सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला असून सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सभासदांच्या प्रचंड प्रतिसादात शिवप्रतापची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। आर्थिक प्रगती, सामाजिक बांधिलकीची जपणूक व तांत्रिक आधुनिकतेचा सारासार आलेख चेअरमन शेखर साळुंखे यांनी सभासदांसमोर मांडला। येथील प्रथित यश शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑप क्रेडिट सोसायटीची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंचकुला मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली। या भव्य सभेस मोठ्या संख्येने सभासदांनी उपस्थित राहून संस्थेप्रती असलेली आपुलकी व अढळ विश्वास व्यक्त केला। सभेची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्रतापशेठदादा साळुंखे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून करण्यात आली। त्यांच्या दूरदृष्टी, निष्ठा आणि समाजासाठीच्या सेवाभावी वृत्तीमुळेच आज शिवप्रताप मल्टीस्टेट ही संस्था लाखो सभासदांच्या विश्वासाचा वटवृक्ष ठरली आहे। 2024-2025 या आर्थिक वर्षाचा आर्थिक आढावा कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांनी सादर केला। यामध्ये संस्थेच्या ठेवी, कर्ज वाटप, व्याजदर, लाभांश, नफा आणि सामाजिक कार्याचा सविस्तर लेखाजोखा सादर करण्यात आला। संस्थेने अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभारामुळे यंदाही भरीव आर्थिक यश संपादन केले असून सभासदांसाठी आकर्षक लाभांश जाहीर करण्यात आला आहे। संस्थेच्या डिजिटल सेवांचा प्रभाव विशेषतः अधोरेखित करण्यात आला। मोबाईल बँकिंग, SMS अलर्ट्स, QR कोड व्यवहार, ऑनलाईन खाते व्यवहार यासारख्या तांत्रिक सेवा ग्रामीण भागातही सहज उपलब्ध करून देण्याचे कार्य शिवप्रतापने गत वर्षात प्रभावीपणे केले आहे। येत्या काळात नवीन योजना, शाखा विस्तार आणि ग्राहक सेवा सुधारणा यासाठी भरीव पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत चेअरमन शेखर साळुंखे यांनी आपल्या भाषणात दिले आहेत। सभासदांनी संस्थेच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत अनेक अभिनंदनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत। काहींनी नव्या योजना व उपक्रमांबाबत मौल्यवान सूचना देखील मांडल्या। या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व विभाग, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे कौतुक करण्यात आले। सूत्रसंचालन तेजस्वी पाटील यांनी केले। गणेश बाबर यांनी स्वागत केले। संस्थेच्या संचालिका सौ सुरेखा जाधव यांनी आभार मानले। भाड्याने देणे आहे। विटा शहरातील सांगली रोड टच गाळे भाड्याने देणे आहेत। 200 स्क्वेअर फूट पासून 800 स्क्वेअर फूट गाळे तसेच 2000 स्क्वेअर फूट हॉल ऑफिससाठी, क्लास आणि बँकेसाठी भाडे तत्वावर देणे आहे। 10,000 स्क्वेअर फूट पासून 800 स्क्वेअर फूट पर्यंत RCC हॉल रेंटवरती भेटतील। 20,000 स्क्वेअर फूट पार्किंग व पाण्याची मुबलक सोय, अकॅडमी, शोरूम, क्लासेस, स्कूल, मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी 10,000 स्क्वेअर फूट पासून 25,000 स्क्वेअर फूट पर्यंत हॉल तयार आहे। संपर्क कलश मंगल कार्यालय विटा, संदेश शहा, मोबाईल नंबर 9226 59 99 00, सुनील शहा, मोबाईल नंबर 91 45 94 55 11।